तर मित्रांनो, कसं आहे तुम्ही? आता ही बसली इथं, मला लागायला लागली भूक. तर आई आज बनवणार आहे थालीपीठ ना मित्रांनो. ही जी जागा आहे ना, इथं तिथं 2 का 3 रोज कबूतर येतात. ते खूप डिस्कस्टिंग वाटतं. हॅलो मित्रांनो, थालीपीठ तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. प्रत्येकाची थालीपीठाची वेगळी वेगळी रेसिपी असते. माझी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. काही जण त्याची भाजणी करतानाच काही जण भाजणी करून करतात नाही का, वेगवेगळ्या डाळी तांदूळ वगैरे घालून करतात. तसं आज मी घरात जे अवेलेबल असतं पीठ, जी नेहमीच अवेलेबल असतात, ज्वारीचं, अजून गव्हाचं आणि डाळीचं, ह्या 3 पिठांपासून मी आज थालीपीठ दाखवणार आहे. आणि अगदी झटपट होतं आणि त्याचं साहित्य तर नेहमीच घरामध्ये अवेलेबल असतं. तर त्याचं बघूयात आपण. खूप छान आणि खमंग होतं हे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. आणि ते दही किंवा मटकीची उसळ, ठेचा याच्यासोबत, लोणच्या सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर ते बघूयात आपण कसं करायचंय ते. मित्रांनो, थालीपीठासाठीचं साहित्य सांगते मी. ही 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलंय आणि याच वाटीने मी बाकीचं प्रमाण घेतलंय. 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, नंतर 2 वाटी ज्वारीचं पीठ आहे आणि 4 वाट्या गव्हाचं पीठ आहे. आणि लसणाच्या 1 गड्डी घेतली आहे आणि मिरची 1च घेतली, कारण रामला मिरची चालत नाही. हे पण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. पण मिरची, लसूण, जिरं आणि ओवा याची आपण बारीक पेस्ट करणार आहोत. नंतर आपल्याला लागणारे लाल तिखट थोडंसं टाकायचं आणि हिंग, तो पण आवडीनुसार, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलात तरी चालेल. आणि हळद आणि भरपूर कोथिंबीर. आणि धने जर का असेल ना, धनेपूड जर असेल तर खूप छान. धनेपूड नक्की वापरा याच्यामध्ये. दही साखर कोणाला आवडतंय? मला खावा खावा. दादाला नाही आवडत. दादाला पण आवडतं, रामला पण आवडतं. थालीपीठ मुळे आणलंय ना मित्रांनो. आता ही लसूण, ओवा, जिरे आणि मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घालून ही अशी थोडी अशी मोठी मोठी भरट करून घेतली आहे. तर आता आपण पीठ मळायला घेऊया. हे मी पहिल्यांदा गव्हाचं पीठ घेतेय. गव्हाचं पीठ 4 वाट्या, त्याच्या निम्म ज्वारीचं पीठ 2 वाट्या आणि त्याच्या निम्म डाळीचं पीठ 1 वाटी. नंतर हे सगळं साहित्य आता घालून घेणार आहे आपण. कोथिंबीर जेवढी जास्त असेल तेवढं चांगलं. कोथिंबीर घेतली. नंतर हे आपण भरट मगाशी केलेली लसूण, कोथिंबीर, मिरची, ओवा, जिरं, त्याची ही पेस्ट. आणि धन असेल तर धन नक्की घाला याच्यामध्ये. आणि हळद, आता हळद घेतीये. 1 छोटा चमचा हळद आणि 1 छोटा चमचा तिखट, एकदम थोडंसं, रामला आवडणार नाही ना. आणि थोडंसं हे घातलं आपण हिंग. ते ऑप्शनल आहे, घालायचं असेल तर घालू शकता, नाही घातलं तरी चालेल. आणि चवीनुसार मीठ घालायचंय आता. माझा हाताचाच अंदाज आहे मला. मी चमच्याने एवढं व्यवस्थित नाही येत मला, हातानेच छान येतं. तर चवीनुसार मीठ घेतले. आता मी हे मळून घेते छान. हे पीठ जरा सैलसरच मळायचं, फार घट्ट नाही मळायचं, म्हणजे छान थालीपीठ पसरवता येतात आपल्याला. नेहमीची कणिक असते ना, त्याच्यापेक्षा मी जरा पातळ हे मळले, फार घट्ट नाहीये. आपलं मळून झाले. 10 मिनिटं झाकून ठेवायचे. मित्रांनो, पांढरे तीळ घेतलेत मी वरून थालीपीठावरती घालायला. असं कॉटनचं कुठलंही एक कापड घ्यायचं, जे मी ओलं करून घेतले. आणि इथे पाणी लागणार आहे आपल्याला थापायला. याच्यात थोडंसं हाताला पाणी लावून ते थापायचं असतं.
एक गोळा घेतला. आता हे परत झाकून ठेवायचं, जेव्हा लागेल तेव्हा घ्यायचं. परत याच्यावरती पाणी घालून घ्यायचं आणि हे असं पसरवून घ्यायचं. आणि असं वरून तीळ एका साईडने असं टाकून घ्यायचं. हे छान दिसण्यासाठी आणि चव पण लागते चांगली. करून घ्यायचं म्हणजे, आणि या बिळांमधून तेल सोडायचं असतं म्हणजे छान भाजलं जातं. इकडे दाखवतो. तेल सोडून घ्यायचं असं तव्यावर. पाणी वगैरे वरून घालायची काही गरज नसते, सहज निघून जातं हे. पुन्हा एकदा कडेने एक घालायचं आणि या बिळांमध्ये थोडं थोडंसं तेल सोडायचं. मोठ्या गॅसवरती भाजून घ्यायचं, काही गरज नसते याला बारक्या गॅसवर भाजत बसण्याची. छान भाजतं मोठ्या गॅसवरच. हळूनी करायचं ना. मोठाच गॅस ठेवायचा आणि भाजून घ्यायचं. बारीक गॅस ठेवला ना ते छान भाजत नाही, त्याला भाजलेल्याचा रंगच येत नाही. हे काढून घेऊयात आता. हे बघा मित्रांनो, आपला पहिला थालीपीठ बनवून झालेला आहे. तुला पूर्ण दिसला पाहिजे. तर अशा प्रकारे आपलं थालीपीठ झालेलं आहे. आता तू टेस्ट करून बघ शिव. दही सोबत हे थालीपीठ आणि हा शिव कसं लागतंय? छान झालंय, त्यामुळे अजून छान लागतं. कशामुळे? तिळामुळं. इकडं जर बघ कॅमेऱ्याकडे, कसं झालंय? छान आहे. तुम्ही पण करा आणि नक्की सांगा कसं लागतंय ते. मग अशी काय झालं माहिती का, आपण नुसतंच बोलत होतो आणि काय बोलत होतो ते कोणालाच कळलं नाही. मग अशी काय होत होतं तुला? डोक्याला चक्कर येत होती ना, है ना? कशी येत होती? तू कसं दाखवलं मला सांग बरं. अशी अशी चक्कर येत होती है ना? अशी चक्कर येत होती ना? हिथं पण चक्कर येत होती का? हिथं येत होती का हिथं येत होती? दाखवतो मी कसं हा. करतो. जिबी नाही नाही, चक्कर कशी येत होती डोक्याला अभ्यास करायच्या आधी? अशी अशी कसं डोक्याला कसं व्हायचं? दाखव डोक्याला. आता मी कसं जिबीला जिभीचं नाही रे, डोक्याला कसं व्हायचं? हिथं चक्कर, करतो. हिथं चक्कर कशी दाखवणार? डोकं दुखत होतं, असं डोकं हल्ल्यागत वाटत होतं. हा, हे इथं दाखवतोय ना तसं तो तसं त्याला डोक्यात होत होतं. डोक्यात चक्कर येत होती है का नाही? मी माझ्याकडून शिकलायचं गोल गोल जीप हा, मध्ये. ते त्याचं टॅलेंट आहे, जीभ गोल गोल फिरवायचं. आणि माझं टॅलेंट कान हलवायचे. हा, रे मी दाखवतो. थांबा मी ह्याचं टॅलेंट काय आहे बघा. कान कोण हलवू शकतं का? राम काय शिवकान? शिवकान हलवू शकतो. आई येत हे घेसा चालवतो घसाचा. हा, ते येतं का कोणाला असं करायला? येतं. मला येतो घसाचा. रामला येतं फक्त. आई आई हम्म. ऐक ना, मी हा. तुला असे गाल फुगलेला आवडतो का? हे तू अजून गाल कशाला फुगवतो? का असो बॉक्सच दिसतोय मी. राम,
चक्कर कुठं येत होती तुला? डोक्याला है ना? अभ्यास करायच्या आधी. अभ्यास पूर्ण झाल्यावर गेली का चक्कर? इथं येत होतं इथं गेली. अभ्यास पूर्ण झाला आणि चक्कर पण गेली आमची, है ना? आणि ते ना मोबाईल होय. हा मोबाईलला मोबाईल म्हणतो, म्हणजे ह्याला मोबाईल पाहिजे असतो पण तो नाही म्हणत. मोबाईल नोबाईल म्हणतो. आय मोबाईल दे ना मोबाईल. नोबाईल पाहिजे रामला, नोबाईल पाहिजे मकाव. है ना? मका काय करते मी, गरम पाण्यामध्ये पास्ता शिजायला ठेवलाय आणि तोपर्यंत व्हेजिटेबल्स कट करून घेते. इथं कांदा कट करून घेतलाय. तर मित्रांनो, इथं आई टोमॅटो कापतीये, शिमला मिरच कापून झालाय आणि कांदा, फक्त टोमॅटो राहिलाय. आणि हा आपला दादा शिजत बसलाय. बघून वरती आले, असं तरंगायला लागले म्हणजे हे झालंय शिजून. पकड पकड. ते तर मित्रांनो, जोपर्यंत आपले पास्ता असे होत नाहीत, म्हणजे पूर्ण फुगत नाहीत ना, तोपर्यंत ते शिजवायला ठेवायचे गरम पाणीमध्ये. त्यातलं पाणी गाळून घेणार आहे मी. आईने तेल टाकलं, त्याच्यामध्ये लसूण, कांदा, शिमला मिर्च, शिमला मिर्च आणि लसूण टाकलंय पहिले. थोडस मऊ झाल्यावरती हे आता याच्यात आपण टोमॅटो घालणार आहे. हे केचप वगैरे काहीच नाही घालत, कुठलाच केचप वगैरे घालत नाही. हे टोमॅटो फक्त छान शिजवून घ्यायचे, त्याची चव छान लागते. याच्यामध्ये आपण ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स घालून घेऊया. ऑरेगॅनो टाकलंय. ते छोटंसं हे एव्हरेस्टचं नाही आहे, कशाचं आहे, कुठल्या कंपनीचं आहे माहिती नाही, हे पण 10 रुपीचं एक पॅकेट आहे, ते सगळं घातलंय मी याच्यामध्ये. आता आपण याच्यामध्ये पास्ता टाकायचा, जो की मेन इन्ग्रेडियंट आहे. आपण याच्यामध्ये मित्रांनो पास्ता सगळं शिजवून सगळं झाल्यावर त्याच्यामध्ये थोडं दूध टाकलंय. दूध अशा प्रकारे आपला पास्ता रेडी झालाय. त्याला पण दे, रामला दे, छान करून दे. क्रीमी झालंय, छान झालंय, मस्त. कुकर एकच दे, व्हेजिटेबल त्याला आवडत नाही. हा कुकर राम. घे अरे चटका असला कसं आहे, ह्याने क्रीमी झालंय. बाबांनी काय आणलं तुला, दाखव. सुपर. उज्जो. आणि माझ्यासाठी हे बाबांनी आधीच आणलेलं. बाबांनी गाडी आणली रामला. ते मस्टँग तुटली तिथं फ्लोरीबॉर्डला म्हणून तिनं रामची प्लॅस्टिकची होती ना ती टेस्ला, ती तुटली नाही अजिबात. 6व्या फ्लोर त्या फ्लोरला पडली. त्याने ड्युरेबिलिटी टेस्ट केली. काय झालं, ते दार निघले ना, ते सहजच तुटेल, मेटल असून. हे मेटल नाही तुटत अजिबात. अच्छा, याला तरी पैसे नीट ठेवायचं. लागतात 4000. 4000 लागतात. बापरे. याला गाडीला 900,000 लागतात. त्याला 900,000 लागतात आणि ह्याला 4000 लागतात, है ना? टीव्ही बाबा गावावरून येताना तुला सरप्राईज दिलं है ना? नाही, काकांनी दिलेलं वाटतं म्हणतात. बाप दिलं ना, बाबांची गाडी घेतली. बाबाने दिलंय का काकाने दिलंय? बाबा मला पण घेणार आहेत असली. आणि मला तो इथं चुबडा घेणार आहे असं. बरं, चला आता रात्रीच्या 11 वाजले, बाय बाय करा. काळजी घ्या, आनंदात राहा. परत व्हिडिओ आल्यावर बाय 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 बाय. बाय.